संक्रांत स्पेशल गूळ शेंगदाण्यांच्या लाडूंची रेसिपी आज मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे. गूळ किती घ्यायचा, शेंगदाणे किती घ्यायचे, पाक कसा तयार करायचा, संपूर्ण माहिती मी व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला रेसिपी तुमची चुकणार नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी संध्याच रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत. इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाणे भाजायला घेण्याच्या आधी शेंगदाण्यांमध्ये खवट शेंगदाणे असतात किंवा खडे असतात, ते बाजूला काढून टाकायचे. त्याच्यानंतर शेंगदाणे भाजायला घ्यायचे. शेंगदाणे भाजत असताना गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची, जेणेकरून शेंगदाणे आतपर्यंत भाजले जातील व जास्त दिवस लाडू टिकायला मदत होईल. आता शेंगदाणे भाजत असताना शेंगदाणे कितपत भाजायचे. एकतर शेंगदाण्यांवर हलकेसे डाग येईपर्यंत आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे किंवा मध्यम आचेवर 5 ते 6 मिनिटे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. इथे मी हलकेसे डाग येईपर्यंत शेंगदाणे भाजून घेतलेले आहे. शेंगदाणे एका ताटात काढून संपूर्ण थंड करून घेणार आहोत. शेंगदाणे थंड होत आहे तोपर्यंत आपण इकडे गूळ कट करून घेणार आहोत. मी इथे गूळ कट करून घेते. तुम्हाला जर गूळ किसणीने किसून घ्यायचा असेल तरीही चालेल. संपूर्ण गूळ मी इथे कट करून घेतलेला आहे. गूळ मोजून घेऊया. ज्या वाटीने मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले होते, त्याच वाटीने 1 वाटी गुळाचा वापर मी इथे करून घेते. गूळ मोजत असताना गूळ जास्त दाबून न भरता हलक्या हाताने भरायचा व 1 वाटी शेंगदाण्यांसाठी 1 वाटी गुळाचा वापर करून घ्यायचा. इकडे आपले शेंगदाणेही थंड झालेले आहे. आता आपण शेंगदाण्यांवरची साल काढून घेऊया. शेंगदाण्यांवरची साल काढण्यासाठी मी इथे खलबत्त्याचा वापर करून घेते. खलबत्त्याने असं त्यांना बदलून घ्यायचं, जेणेकरून त्यांची वरची सालही निघेल व एका शेंगदाण्याच्या 2 फोडीही होतील. इकडे आपल्या शेंगदाण्यांची बऱ्यापैकी सालही निघालेली आहे व बऱ्यापैकी कापही झालेले आहे. थोडेफार शेंगदाण्यांची साल राहिली असेल किंवा काप झाले नसतील तर हाताने कुस्करून घ्यायचो, जेणेकरून वरची सालही निघेल व एका शेंगदाण्याचे 2 कापही होतील व आपण यांना पाकडून तयार करून घेऊया. शेंगदाणे आपले तयार झालेले आहे. इकडे मी गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे व त्याच्यावर पोहे खाण्याच्या चमच्याने 1 चमचा साजूक तूप टाकून घेतले व पसरवून घेतले. आता आपण तुपामध्ये गूळ टाकून घेणार आहोत. गूळ टाकून घेतल्यानंतर मध्यम आचेवर आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. इथे आपण पाक तयार करत असताना पाकाला असंच न सोडून देता सतत हलवत राहायचं व पाक तयार करून घ्यायचा. इकडे आपल्या पाकाला थोडेसे बुडबुडे यायला लागलेले आहे, पण पाक तयार झालेला नाही आहे. आधीपेक्षा इथे पाकाला जास्त प्रमाणात बुडबुडे येत आहे. आता आपण पाक चेक करून घेणार आहोत. पाक उलटण्यावर घ्यायचा व ताटलीमध्ये पाण्यात टाकून बघायचा. पाकाची गोळी तयार व्हायला पाहिजे, न की तो जेलीसारखा व्हायला पाहिजे. इथे आपला पाक जेलीसारखा वाटतोय, अजून पाक आपला तयार झालेला नाही आहे. पुन्हा 1 ते 1.5 मिनिटानंतर आपण पाक चेक करून घेतोय. ताटलीमध्ये थोडासा पाक टाकल्यानंतर पाण्यातच त्याची गोळी तयार झाली, म्हणजे आपला पाक बरोबर तयार झालेला आहे. किंवा हातावर आपण पाक घेऊन बघायचा, हातावरही त्याची गोळी तयार होते, म्हणजेच आपला पाक बरोबर तयार झालेला आहे. पाक तयार झाल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा व शेंगदाण्यांचे काप पाकामध्ये टाकून घ्यायचे. शेंगदाण्यांचे काप टाकून घेतल्यानंतर पुन्हा पाकाला व शेंगदाण्यांच्या कापांना एकजीव करून घ्यायचं व लगेच लाडू वळायला घ्यायचे. लाडू वळायला घेण्याच्या आधी ज्या प्लेटमध्ये आपण शेंगदाण्याचे लाडू ठेवणार आहोत, त्या प्लेटला तूप किंवा तेल लावून घ्यायचं व हातावरही तूप किंवा तेल लावून घ्यायचं.
आता आपल्याला मिश्रण गरम गरम असताना संपूर्ण लाडू पटपट वळून घ्यायचे आहे व एकसारखे वळून घ्यायचे आहे। एकसारखे लाडू वळण्यासाठी मी इथे पोहे खाण्याचा चमचा घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला एकसारखं मिश्रण हातावर येईल व आपला लाडू एकसारखा तयार होईल। इथे मी मिश्रण थंड होऊ नये म्हणून गॅसवरच कढई राहू दिलेली आहे। तुम्ही पाणी गरम करून घेऊ शकता व त्याच्यामध्ये कढई ठेवू शकता, म्हणजेच आपलं मिश्रण थंड होणार नाही। मिश्रण थंड झालं म्हणजे लाडू आपले व्यवस्थित वळले जात नाही, म्हणून लाडू आपल्याला मिश्रण गरम गरम असतानाच वळून घ्यायचे आहे। लाडू तयार करत असताना हाताला खूप जास्त चटका लागतो, त्यासाठी मी तुम्हाला पुढे एक पद्धत सांगितलेली आहे, त्या पद्धतीनेही तुम्ही लाडू तयार करून घेऊ शकता। चमच्यावर थोडं मिश्रण घ्यायचं, हात पाण्यात बुडवायचा व अर्धा लाडू चमच्यावरच सेट करून घ्यायचा। अर्धा लाडू चमच्यावर सेट झाल्यानंतर हातावर लाडू घ्यायचा व थोडा वळवून घ्यायचा। याच्याने हाताला चटका लागत नाही व लाडूही पटपट वळले जातात। अशाच पद्धतीने मी संपूर्ण लाडू तयार करून घेणार आहे। लाडू वळण्याची कुठली पद्धत तुम्हाला आवडली ते मला कमेंट करून नक्की कळवा। अगदी सोपी रेसिपी आहे। गूळ शेंगदाणे एका प्रमाणात घ्यायचे, पाक व्यवस्थित तयार करायचा, म्हणजे लाडू वळायला किंवा बनवायला आपल्याला अवघड वाटत नाही, पटकन रेसिपी बनवून तयार होते। माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरही क्लिक करा। धन्यवाद।